अजित पवारांचं विमान अपघातात निधन, नियतीच्या घड्याळाची वेळ चुकली, अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्र सुंद। अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी विद्याप्रतिष्ठान येथे मोठी गर्दी। अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार, बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार होणार। अमित शहा आणि नितीन नवीन उपस्थित राहणार। भीषण विमान अपघातामुळे मृतदेहांची ओळख पटवणं कठीण, मात्र अजितदादांच्या हातातील घड्याळावर अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे। शेवटी घड्याळ हीच अजित पवारांची शेवटची ओळख ठरली। हा निव्वळ अपघात होता, यामध्ये राजकारण आणू नका, शरद पवारांचं आवाहन। मुख्यमंत्री होण्याची इच्छा शेवटी राहूनच गेली। अजित पवारांबद्दल बोलताना शरद पवारांना अश्रू अनावर। अजित पवारांच्या निधनामुळे पवार कुटुंब शोकसागरात, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेचा आक्रोश। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार आणि रोहित पवारांनाही अश्रू अनावर। अजित पवारांच्या अचानक निधनामुळे पक्षातील सोबत काम केलेल्या नेत्यांना अश्रू अनावर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही आक्रोश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन। शिंदे फडणवीसांकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर 3 दिवसीय दुखवटा जाहीर। राज्यात अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवून अजितदादांना श्रद्धांजली, तिरंगा ध्वज अर्ध्यावर उतरवत दुखवटा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।